नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की विजयला भेटायला आलेली बाई आता त्याच्या गाडीच्या बाहेरच उभी असते। त्यावेळेस विजय घाबरून गाडीतून उतरून खाली येतो आणि त्या बाईला म्हणत असतो की तू इथे काय करतेयस। त्यावेळेस ती बाई म्हणत असते की काय करतेय म्हणजे मी तुझा पाठलाग करते। आणि काय रे शहाण्या, तुझं काम झालं म्हणजे माझं फोन उचलणंच बंद केलं का। त्यावेळेस विजय म्हणत असतो की मग मी कशाला उचलू तुझा फोन, आता आपलं काय ठरलं होतं की खोटी आई। मग आता तो थोडासा इकडे तिकडे बघतो आणि म्हणत असतो की खोटी आई व्हायचे पैसे द्यायचं ठरलं होतं ना, मग झाला ना साखरपुडा, झालं ना लग्न, झालं ना सगळं, आता मी कशाला तुझा फोन उचलू, निघितून असं म्हणून आता तो जायला निघालेला असतो। तर आता ती बाई विजयला अडवते आणि म्हणत असते की ए शहाण्या, काम झालं काय, तुझी ना त्या दिवशी सासू भेटली होती रस्त्यात, मला विचारत होती काय ओळखलत का मला, तुमचा विजय आता आमचा घर जावई झालेला आहे वगैरे वगैरे। तर आता विजयला सगळं काही आठवतं। मग आता बाई पुन्हा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव विजय, मला जर तुझं भांडं फोडायचं असतं ना तर त्याच दिवशी मी बोलले असते की मी तुझी खरी आई नाहीये आणि तू माझा खरा मुलगा नाहीये, पण मी तसं केलं का, नाही केलं ना। मग आता विजय तिला म्हणत असतो की मग काय, तू आता मला ब्लॅकमेल करणार आहेस का। मग ती बाई म्हणत असते की मग काय, तुला काय वाटलं की मी मस्करी करते, हे बघ मी तुझी कातडी वाचवली आहे, आता माझे पैसे द्यायचे, चल काढ पैसे। त्यावेळेस विजय म्हणत असतो की बाई पैसे नाही आहेत माझ्याकडे, कळलं का। त्यावेळेस ती बाई म्हणत असते की माझ्याकडे आहे ना वसुंधरा शितोळेचा फोन नंबर, म्हणून आता ती पर्समधून फोन काढत असते आणि म्हणत असते की थांब आता तिला सगळं काही सांगते फोन लावून। मग विजय म्हणत असतो की ए बाई वेडेपणा करू नको। मग ती बाई म्हणत असते की मग तू कर की शहाणपणा आणि दे माझे पैसे। तर विजय म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, सांगितलं ना तुला। आता तो तिच्याकडे बोट करून बोलत असतो। मग आता त्याच्या बोटामध्ये जी अंगठी असते ती त्या बाईला दिसते आणि मग ती त्याच्या हातातली अंगठी काढायला लागते आणि म्हणत असते की नाही आहे ना पैसे, मग ही अंगठी दे मला, तर आता हीच अंगठी आवडलेली आहे। तर आता तो म्हणत असतो की ही अंगठी सोड, ही माझ्या साखरपुड्याची अंगठी आहे, मी तुला नाही देणार। पण आता ती बाई काही ऐकतच नाही, ती अंगठी काढूनच घेते आणि म्हणत असते की साखरपुड्याची अंगठी, कसला साखरपुडा, तुझा साखरपुडा तर खोटा होता ना, तुझ्यासाठी खोटा होता ना, मग आता ही अंगठी, पण ही अंगठी खरी असेल ना। तर ती म्हणत असते की अंगठी तर खरीच असेल, कारण आता ती मुलीकडच्यांनी दिली म्हटल्यावर ती खरीच असणार आहे। मग आता ती त्याच्या बोटामध्ये घातलेली अंगठी घेते आणि तिच्या बोटामध्ये घालते आणि पुन्हा म्हणत असते की आत्तापुरती गप्प बसते। तर विजय म्हणतो की ए गप्प बसते म्हणजे काय, ही अंगठी सोन्याची आहे, सोन्याची, आता अंगठी घेतलेली आहे ना, आता गप्पच बसायचं। मग आता ती म्हणत असते की बघूया आणि तिथून निघून जाते। विजय आता ती बाई गेल्यानंतर मोठमोठ्यानेच हसायला लागतो आणि म्हणत असतो की मूर्ख कुठली, तुला काय वाटलं की ती खरी अंगठी आहे, अगं खरी अंगठी तर घरी आहे, घरी, ती खोटी आहे, असं म्हणून आता तो खूपच खुश झालेला असतो। तर चला प्रेक्षकांनो, हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।